महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, एक नवीन महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। लाडकी बहीण ई-के-वाय-सी संदर्भात अपडेट समोर आलेली आहे। तर आता बघा ई-के-वाय-सी जी काही आहे तर ती करण्यासंदर्भात एक नवीन मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे। जर आता हा जो काही नवीन बदल करण्यात आलेला आहे याच्यानुसार जर तुम्ही ई-के-वाय-सी करत असाल तरच तुमचा फॉर्म या ठिकाणी पात्र राहणार आहे, अन्यथा तुमचा फॉर्म या ठिकाणी योजनेमधून अपात्र होणार आहे। तर नवीन या ठिकाणी ई-के-वाय-सी संदर्भात नवीन अपडेट, नवीन बातमी आदितीताई तटकरे मंत्री यांनी दिलेली आहे। तर सगळ्यांना ही ई-के-वाय-सी करावीच लागेल। त्याची नवीन मुदत काय आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन बदल त्याच्यामध्ये काय करण्यात आलेला आहे ते पण मी तुम्हाला सांगतो आणि समोरचा हप्ता कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, सर्व अपडेट तुम्हाला डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येक माता आणि बहिणींसाठी। या व्हिडिओला सर्वांनी पहा, ई-के-वाय-सी बाकी असेल तर ती करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। आता बघा महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच माता बहिणींसाठी हे होतं आतापर्यंत। आजची तारीख आहे 18 आणि महत्त्वाचं म्हणजे आज ई-के-वाय-सी करण्याची शेवटची मुदत होती, परंतु त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे। भरपूर अशा बहिणी की त्यांची ई-के-वाय-सी जो काही सर्व्हर होता तर तो डाऊन होता आणि त्याच्यामुळे करण्यात आलेली नाही। मग या ठिकाणी ही जी गोष्ट नाही ही तर ही शासनाला कळाली आणि त्याच्यामुळेच शासनाने तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी दिली। ती बातमी म्हणजे ई-के-वाय-सी करण्याची जी 18 नोव्हेंबर मुदत होती तर ती आता 31 डिसेंबर करण्यात आलेली आहे। 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही ई-के-वाय-सी करू शकतात। आता काहींचं आधार अपडेट नव्हतं, त्याच्यानंतर काहींचा मोबाईल नंबर लिंक नव्हता, त्याच्यानंतर काही ठिकाणी खूप गर्दी होती, त्याच्यानंतर सर्व्हर डाऊन होता, अशा अनेक अडचणींचा या ठिकाणी बहिणींना सामना करावा लागत होता। त्याच्यामुळे शासनाने ही नवीन या ठिकाणी मुदत वाढ दिलेली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे ई-के-वाय-सी मध्ये बदल जो काही करण्यात आलेला आहे तो मी तुम्हाला आता सांगतो। भरपूर अशा बहिणी की त्यांनी ई-के-वाय-सी केलेली आहेत, परंतु या पलीकडे अशा पण बहिणी की काही बहिणी आता समजा मुली असेल, जर मुलगी असेल तर तिने फादर म्हणजे वडिलांच्या नावाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आता काही मुलींचे वडील वारलेले, मग त्यांना ज्यावेळेस ई-के-वाय-सी करतात त्यावेळेस प्रॉब्लेम आलेला आहे। त्या ठिकाणी आधार नंबर कोणाचा टाकायचा हे त्यांच्यासमोर एक नवीन संकट निर्माण झालेलं होतं। त्याच्यानंतर समोरचं म्हणजे आता काही महिला अशा आहे की त्यांनी पतींच्या नावाने रजिस्ट्रेशन केलं आहे, पण त्यांचे पती या ठिकाणी डेथ झालेले आहे, म्हणजे अशा सुद्धा या ठिकाणी बहिणी आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर काही या ठिकाणी अशा आहे की त्यांचा घटस्फोट झालेला आहे, म्हणजे त्यांचा या ठिकाणी डायव्हॉर्स झालेला आहे आणि अशा बहिणी भरपूर आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये जी काही ई-के-वाय-सी तुम्ही करताय तर त्याला तुम्हाला या ठिकाणी अडचणी येत होती, तर तीच अडचण माननीय जे काही आपल्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे त्यांनी ऑफिशियल माहिती अशी दिलेली आहे की ज्यांचा घटस्फोट झालेला आहे त्यांना जे काही ते पेपर असतात या ठिकाणी घटस्फोट होण्याचे, तर ते पेपर तिथं तुम्ही अपलोड करू शकतात। असं नवीन ऑप्शन आम्ही तयार करणार आहोत। जर तुमच्या फादरचं या ठिकाणी डेथ झालेले आहे, म्हणजे ते जर वारलेले आहे तर त्यांचा मृत्यू दाखला तिथं तुम्ही अपलोड करू शकतात। काहींचे जर हस्बंड वारलेले तर त्यांचा तुम्ही या ठिकाणी मृत्यू दाखला अपलोड करू शकतात। म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक नवीन ऑप्शन तयार केलं जाणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरेंनी दिलेली आहे। म्हणजे याच्यामुळं ज्या पात्र बहिणी आहेत त्या योजनेपासून वंचित व्हायला नको पाहिजे, त्याच्यासाठी हे ऑप्शन सुरू करण्यात येणार आहे आणि ते आता लवकरच वेबसाईटवरती अपलोड केलं जाणार आहे, सुरू केलं जाणार आहे। त्याच्यामुळं जे कागदपत्र तुमचे बाकी असतील, आता तुमच्या हस्बंडचा मृत्यू दाखला तो तुम्हाला काढायचा आहे, त्याच्यानंतर काही बहिणींच्या या ठिकाणी डायव्होर्स झालेला आहे तर त्यांना ते कागदपत्र काढायचे, तर असे कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायचे आणि हे स्वतः आदितीताई तटकरेंनी ऑफिशियल माहिती दिलेली आहे। त्याच्यामुळे आता कुठल्याच बहिणींना काळजी करण्याची गरज नाहीये। तुम्ही योग्य असाल, पात्र असाल तर तुम्हाला लाभ कंटिन्यू भेटेल। आणि मी तुम्हाला अगोदर बी बोललेलो आहे, ई-के-वाय-सीच्या दरम्यान जर तुम्ही आढळून आल्या की तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, कारण ते तुमचा हस्बंड असो किंवा फादर असो, त्यांचा आधार नंबर टाकला की तिथं पूर्ण डाटा जातो की तुमची इन्कम किती आहे, पूर्णपणे तिथं तुमचा डाटा जातो। मग त्याच्यामुळे जर तुम्ही निकषामध्ये बसत असाल तर पैसे तुम्हाला कंटिन्यू भेटतील, अदरवाईज नियमामध्ये जर बसत नसाल तर तुमचा फॉर्म रद्द होईल आणि याच्यामध्ये हा नियम लागू करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, ई-के-वाय-सी जर केली नाही तर फॉर्म रद्द होणारच आहे, परंतु ई-के-वाय-सी करावीच लागेल, ठीक आहे। आता ई-के-वाय-सीचा पूर्णपणे या ठिकाणी मुद्दा सॉल्व्ह झालेला आहे। याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा, समोर नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती, तिथं तुम्ही या ठिकाणी संपर्क करू शकतात। 95
29207596 या ठिकाणी तुम्ही कॉल करून किंवा मेसेज करून माहिती मिळवू शकतात. या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे माहिती प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्याच्यानंतर समोरची अपडेट अशी आहे की तुम्हाला आता लाडक्या बहीण योजनेचा जो काही समोरचा हप्ता आहे तो कधीपर्यंत भेटणार आहे. तर नुकतीच आता अपडेट आलेली आहे. 4-5 तारखेला तुम्हाला हप्ता भेटलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 1500 रुपये मिळालेले आहेत. तर आता समोरचा जो काही हप्ता आहे, समोरचा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे, तर समोरचा हप्ता तुम्हाला नोव्हेंबर एंडिंगला भेटणार आहे आणि त्याची रक्कम असणार आहे 1500 रुपये. ज्यांना मागचे पैसे बाकी आहे त्यांना 3000 आणि ज्यांना या ठिकाणी ज्यांचे अगोदरचे भेटलेले आहे त्यांना रेग्युलर हप्ता मिळणार आहे. बहिणींनो, एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, टेन्शन घ्यायचं नाही, काळजी करायची नाही. EKYC बाकी असेल तर पूर्णपणे करून घ्या. तुम्ही जर योग्य सात नियमामध्ये बसत असाल तर पैसे तुम्हाला कंटिन्यू भेटणार आहेत. आता सर्व अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये दिलेली EKYC संदर्भात, त्याच्यानंतर तुमचं जे काही EKYCला या ठिकाणी आधार नंबर वगैरे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला आता डिटेलमध्ये दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल, तुम्हाला पैसे आले किंवा नाही, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.